नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण एक 8 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता विभागीय आयुक्त कार्यालय पुणेच्या संदर्भामध्ये. तर या पुण्यानंतर एक नवीन आयुक्त कार्यालयाची वॅकन्सी निघालेली आहे, ती आहे संभाजीनगर. बरेच जणांना विचारले होते की या पुण्यानंतर दुसरीकडे जागा निघाली वगैरे संभाजीनगर किंवा मग दुसऱ्या जिल्ह्याची असेल विभागीय आयुक्त कार्यालयाची, तर ते पण टाका म्हणून. तर पहा, त्या रिक्वेस्टमुळे आपण एक नवीन शोधून आणलं आहे, ते आहे विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये ही पदभरती असणार आहे. 4 तारखेला निघालेला आहे पहा वॅकन्सी. तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. यामध्ये एनी ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे. एनी ग्रॅज्युएट जे सायन्समधले जे ग्रॅज्युएट आहेत त्यांचे फॉर्म भरू शकतात पहा. ठीक आहे, तर त्यांच्यासाठी आहे. तर चला स्टार्ट करूया पहा. तर पहा, विभागीय आयुक्त कार्यालय दिल्ली गेटजवळ फाजिलपुरा छत्रपती संभाजीनगरमध्ये वॅकन्सी निघालेली आहे. पद असणार आहे सिटी कोऑर्डिनेटर. खूप चांगलं पद आहे, खूप बेस्ट पद असणार आहे. सिटी कोऑर्डिनेटर म्हणजे शहर समन्वयक. जे सिटी आहे त्या गोष्टी सिटीमधल्या ज्या मॅनेजमेंट करण्यासाठी झडपीच्या अंतर्गत सिटी कोऑर्डिनेटर हे तुम्हाला पद करायचं. यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान जे आहे त्यामध्ये तुमचं जॉब असणार आहे. हे पद पूर्णपणे कंत्राटी असणार आहे, पण यामध्ये सॅलरी पहा, खूप महत्त्वाचं आहे. सॅलरी ही 45,000 सॅलरी असणार आहे. खूप चांगली सॅलरी आहे. 45,000 युजली कॉन्ट्रॅक्ट बेसवर तर मी आतापर्यंत पाहिली नाही कोणती. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला चांगल्या बेसमध्ये सॅलरी पडणार आहे. 45K सॅलरी या ठिकाणी तुमची असणार आहे ॲज अ सिटी कोऑर्डिनेटर म्हणून. चांगलं पद पण आहे, सॅलरी पण चांगली आहे. ठीक आहे, पहा काय सांगितलं यामध्ये. छत्रपती संभाजीनगर अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानमध्ये नागरी म्हणजे शहरी जे आहे अर्बन एरिया अंतर्गतमध्ये आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरी विभागातील स्थानिक संस्थेकरिता महानगरपालिका वगळून, ठीक आहे, स्वच्छ भारत अभियानच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी. आता महानगरपालिका वगळून म्हणजे यामध्ये महानगरपालिका सेपरेट कंडक्ट करते, त्याच्या व्यतिरिक्त जे गोष्टी आहेत झडपीच्या वगैरे काही दुसऱ्या गोष्टी, तर त्यासाठी हे तुम्हाला पद आहे. ठीक आहे, एकूण 64 वॅकन्सी आहेत. 64 वॅकन्सी आहेत. वॅकन्सी पण खूप चांगल्या आहे, त्यामध्ये वॅकन्सीला पण काही कमी नाही. तर यामध्ये फॉर्म कधीपासून भरायचं आहे? सुरुवातीला लक्ष द्या, 11 महिन्याचा हा बॉन्ड असणार आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे, म्हणजे तुम्ही 100% 11 महिन्यासाठीच आहे. त्यानंतर तुमचं जर काम चांगलं असेल तर परत तुम्हाला हे सॅटिस्फाईड वर्क असेल तर तुम्हाला बॉन्ड रिन्यू होऊन भेटतो. युजली कॉन्ट्रॅक्ट बेसची जी कोणती पोस्ट असते मित्रांनो, ती रिन्यू केली जाते जर तुमचं काम चांगलं असेल तर. त्यासाठी तुम्हाला काम चांगलं करावं लागेल, ती गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या तुमच्या. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्याची तारीख ही 5 पासून 13 आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, 6:15 वाजेपर्यंत तुम्ही 5 ते 13 भरू शकता. आज 5 ते 6 तारीख आहे जवळपास. आणखीन भरपूर दिवस आहेत. बऱ्याच जणांना हे माहिती नाही आहे, खूप लवकर अपडेट आणलेला आहे आपण. त्यामुळं जे कोणाला माहीत नाही त्यांना हे लिंक शेअर करा, चॅनल शेअर करा. आपल्या चॅनलमध्ये एकच असतो की आपल्या चॅनलमध्ये बरेच तुम्ही कमेंट पण पहा, कमेंट पण वाचा. बऱ्याच जणांना काही गोष्टी माहिती नसतात. कोणत्या चॅनल आपल्या एवढ्या लवकर व्हिडिओ सोडत नाही, जे अपडेट एवढ्या लवकर सोडतो. ठीक आहे, हालाकी आपलं चॅनल हे नर्सिंग संदर्भात आहे. काही व्हिडिओ असे पण असतात आपले जे त्याच्या व्यतिरिक्त पण सोडतो आपण, जे काही ते गरजेचे आहेत असे पण आपण काही महत्त्वाच्या पोस्ट वगैरे असतील किंवा इम्पॉर्टंट असेल अशा पण आपण काही सोडतो. तर ते पण तुम्ही शेअर करा, किंवा नर्सिंगच्या व्यतिरिक्त असताल तरी पण आपण सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. ते पण आपण याच्यामध्ये व्हिडिओ टाकत असतो त्याच्या संदर्भात पण. आता 3 ते 13 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे. संध्याकाळी 6:15 तुम्ही फॉर्म भरू शकता. पदाचं नाव सांगितलेलं आहे सिटी कोऑर्डिनेटर म्हणून, शहर समन्वयक. 64 पदं असणार आहे. तर तुम्हाला फॉर्म आता एनी ग्रॅज्युएट म्हणलेला आहे मी, पण एनी ग्रॅज्युएटमध्ये पण काही गोष्टी आहेत. एलिजिबल क्वालिफिकेशन महत्त्वाचं आहे, ते पायामध्ये BE आहे. ठीक आहे, BE आहे. BEमध्ये जे कोणी ग्रॅज्युएट झालेलं आहे, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगमधले जे कोणी असतील ते याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. त्यानंतर आहे बीटेकवाले जे कोणी असेल कोणत्याही शाखेला यामध्ये काही याच्यामध्ये रिक्वायरमेंट नाही आहे की ही शाखा पाहिजे, ती शाखा पाहिजे. सिव्हिल वगैरे जे काय असेल ते टेक्निकल वगैरे ते नाही पाहिजे तुम्हाला. कोणती पण वाले असतील भरून टाका. त्यानंतर BArchवाले जे कोणी असतील, त्यानंतर प्लॅनिंगवाले कोणते पण असतील, आणि महत्त्वाचं म्हणजे BSc कोणतीही शाखा. तर ही एक महत्त्वाची सर्वसाधारण हे शाखा आहेत. सगळ्यांचे मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये ग्रॅज्युएशन असते. तर त्यांच्यासाठी BScवाले जे कोणी BSc झालेलं आहे त्यांनी फॉर्म भरू शकतात. त्यानंतर अनुभवाचा निकष विचारलेला आहे. कमीत कमी 6 वर्षाचा अनुभव आवश्यक असणं महत्त्वाचं आहे. आता
सिटी कोऑर्डिनेटर ही पोस्ट जी आहे ही पोस्ट युजली रेग्युलरली येत नाही, त्यामुळे मोस्ट ठिकाणी अनुभव पण बऱ्याच जणाला हे नसणार आहे. त्यामुळे तुम्ही अप्लाय करून पहा. फ्रेश असलास तरी एक्सपिरियन्स असलं तर खूप चांगली गोष्ट आहे, आणि फ्रेश जर असताल तर काही अडचण नाही, फ्रेशवाले पण भरून पहा. जर असे एक्सपिरियन्सवाले नाही आले तर फ्रेशवाले तर घेऊनच टाकतील त्याने, ठीक आहे. त्यानंतर वयोमर्यादा काय विचारले पहा. कमीत कमी तुमचं कमाल वय 35 वर्ष असलं पाहिजे. जास्तीत जास्त तुमचं कमाल विचारलेलं आहे, ठीक आहे. मिनिमम विचारलं नाही, जास्तीत जास्त विचारलं आहे. तर 35 वर्षाच्या मधले जे कोणी आहेत तेवढे फॉर्म भरू शकतात. त्यानंतर प्रतिमा तुम्हाला 45,000 मानधन देणं भेटणार आहे. 11 महिने तुमचं चालणार आहे, आणि हे नेमणुकीचं स्वरूप कंत्राटी असणार आहे. कंत्राटी असल्यामुळे तुम्हाला डिअरनेस अलाउन्सेस, HRA हाऊसिंग रेट अलाउन्सेस वगैरे ह्या सगळे अलाउन्सेस, शासकीय भत्ते ज्याला म्हणतो, वॉशिंग वगैरे जे काय येतं, त्यानंतर ट्रान्सफर, ह्या सगळे अलाउन्सेस तुम्हाला नाही भेटणार, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला भरण्याचे प्रोसेस काय पुढे पाहू. पुढे काय प्रोसेस वगैरे तर पहा. काही शर्ती अटी आहेत ते पण पाहून घेऊ. ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे पहा, शैक्षणिक तुम्हाला जे आहे ते ऑलरेडी कळवलेलं आहे, कोणतं शिक्षण असलं पाहिजे काय नाही. 11 महिन्याचं आहे ते पण तुम्हाला सांगितले. फॉर्म भरायचा आता ऑनलाईन पद्धतीने खालील लिंकवर अर्ज करायचा आहे. आता हा लिंक जे आहे तुम्हाला, ही लिंक आहे, ही लिंक तुम्हाला या लिंकवर क्लिक करायचं आहे, आणि हे लिंकवरून क्लिक करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. अन्यथा तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण जाऊन तिथून पण भरू शकता, ठीक आहे. सुरुवातीला तुम्हाला ह्या लिंकवर क्लिक करून पहा. विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर ही जी वेबसाईट आहे यावर जायचं तुम्हाला, त्यावर जाऊन पण भरू शकता. अन्यथा ही लिंकवर तुम्ही क्लिक करून पूर्ण ही गुगल लिंक असते, कधी पण पहा कोणती जर लिंक आली असेल तर भरण्यासाठी ती गुगल लिंक असते. त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे तुमची माहिती भरायची असते. माहिती भरल्यानंतर ते सबमिट करायचं असते, ठीक आहे. लिंक ही ओपन फक्त 13 तारखेपर्यंतच असणार आहे, संध्याकाळी 5:15 पर्यंत, ठीक आहे. त्यानंतर पुढे काय माहिती पहा. प्राप्त अर्जाची छाननी करून, म्हणजे तुमचं जे काही डॉक्युमेंट्स आलेत तुमचे त्याचे शॉर्टलिस्ट काढली जाईल. तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत का ते चेक केले जातील आणि शॉर्टलिस्ट केली जाईल. शॉर्टलिस्ट आलेले डॉक्युमेंट जे कोणते आहेत त्यांना सेपरेट केलं जाईल. जे इलिजिबल आहेत डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित, मग त्यांना इलिजिबल केल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. पहा, सिटी कोऑर्डिनेटर यांचे वेतन नगर परिषद नगरपंचायतच्या स्तरावर वितरित केले जाते. नगर परिषद तुम्हाला याचं सॅलरी देणार आहे. त्यानंतर नियुक्ती, यांच्या कर्तव्य जबाबदाऱ्या वगैरे पहा. त्याच्यामध्ये तुमचं रोल रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे, तुमचं काय काम असणार आहे, तर तुम्हाला महत्त्वाचं याच्यामध्ये आहे. शहर घनकचरा व्यवस्थापन कृती आराखडा, त्यानंतर शहर स्वच्छता कृती आराखडा, त्यानंतर तसेच स्वच्छता सविस्तर प्रकल्प, त्यानंतर अहवाल, DPR ज्याला म्हणतो आपण अहवाल, त्यानंतर प्रकल्पाची अंमलबजावणी करणे, जनजागृतीचा अनुभव चालू करणे, अहवाल अद्ययावत करणे, जे काही रिपोर्ट आहेत. त्यानंतर दैनंदिन कचरा सेग्रिगेशन ज्याला म्हणतो, सेग्रिगेशन म्हणजे सेपरेशन, जे काही सेपरेशन हे तुम्हाला नाही करायचं आहे, हे सगळं तुम्हाला काम करून घ्यायचं आहे खालच्या स्तरावरून. हे तुम्हाला मॅनेज करायचं आहे ह्या गोष्टी सगळ्या करून, ठीक आहे. अशा प्रकारचं हे रोल आहे सिटी कोऑर्डिनेटर आज म्हणून. त्यानंतर जर अनुभव प्रमाणपत्र खोटे अपूर्ण वगैरे असेल तर तुम्हाला रिजेक्ट करण्यात येईल. त्यानंतर सदरची जाहिरात ऑनलाईन अर्जाची लिंक विभागीय आयुक्त कार्यालय पहा. हे महत्त्वाचं लक्षात ठेवून घ्या सगळ्यांनी. हे आहे वेबसाईट. बऱ्याच जणाला व्हिडिओ जेव्हा मी सोडतो तेव्हा बरेच जण प्रश्न टाकतात की सर फॉर्म कसा भरायचा, व्हिडिओ पूर्ण पाहत नाही. तर व्हिडिओ पूर्ण पाहत नसल्यामुळे त्यांना पूर्ण माहिती भेटत नाही, त्यामुळे अर्धवट माहिती लगेच कमेंटमध्ये विचारत असतात. तर पहा, फॉर्म भरायचं हे तुम्हाला वेबसाईट आहे. https://DIV हे डिव्हिजनल कमिशनरेट ऑफिसर आहे जे आहे ते div.commissioner.maharashtra.gov.in ह्या, ठीक आहे. या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ती लिंक भेटते. त्या लिंकवर जाऊन तुम्हाला पूर्ण माहिती जी आहे व्यवस्थित माहिती पूर्ण भरायचं आहे. तर बघा, अशा प्रकारची पूर्ण माहिती आहे. अगोदरच्या आपल्या पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संदर्भात बरेच जण विचारले होते की दुसरी कोणती याच्या संदर्भात भरती असले तर सांगावून सर. त्यामुळे हे पण आपल्याला भेटली, लगेच आपण अपडेट केलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, आणि तुमच्या जे कोणी जवळचे असतील कलिग, शेअर, मित्र, फ्रेंड्स, पीअर ग्रुप तुमचं जे कोणी असेल त्यांना शेअर करा, आणि त्यांना पण याचा फायदा होता. सॅलरी खूप चांगली आहे, 45,000. थँक्यू.